हा कोणता मासा आहे? शेरवा. जिवंत आहे कोळंबी. कोळंबी मस्त आहे. इकडे खारातले मोठे मोठे मासे आहेत. हे 1500ला 4 आहेत. हे 1500ला 4. ओके. ओके. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, इकडे सुमित आहे आणि इकडे आम्ही दोघंजण चाललेलो आहे. ते म्हणजे आज आहे शनिवार आणि आज आहे मागजनचा आठवडी बाजार. तर आठवडी बाजारात चाललो आहे आणि बरेच दिवस चाललं होतं. आठवडी बाजार तिकडचा जो आहे ना शनिवारचा मागजनमधला खास जो भरतो तो तुमच्यापर्यंत व्हिडिओमार्फत पोचवावा. तर आज आम्ही चाललेलो आहे फायनली. सकाळचे आहेत ना 9 वाजलेत. तर जाऊया. आमच्या इथून आता रोड जरा खराब आहे, तर जाऊया मस्तपैकी. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मागजनचा आठवडी बाजार बघायला मिळेल. सो जाऊया फटाफट. इकडचा रोड दाखवतो तुम्हाला, हे बघा. आणि आम्ही आता आहे ना पिरंदवणे गावात मलेवाडीमध्ये आहे. इकडे मागे बघताय चौकी आहे मलेवाडीतली. आणि रोड एवढा खराब आहे. आम्ही जाऊ आता सावकाश जाऊ. तर मंडळी, मागजनला जाताना आहे ना आपल्याला डिंगणी कर्जुवे रोड आहे, त्या रोडनीच जावं लागतं. आणि आम्ही आता कर्जुवेमध्ये आहे आणि त्यानंतर लागेल तो धामापूर. तो क्रॉस झाला की नंतर मग आपण मागजनमध्ये पोचू. तर आता आपण कर्जुवेमध्ये तिसंगमध्ये पोचलो आहे. हे खूप फेमस असं ठिकाण आहे. हे बघा, इथे आमचे ते बस वगैरे इथे येतात. आता संगमेश्वरवरून ज्या बस येतात ना त्या इथूनच रिटर्न जातात आणि इथून दुसरी बस ज्या मागजनातून येतात ना त्या इथपर्यंत येतात. हा इथला सर्व परिसर आपला तिसंगमधला. हे बघा, इथे खालती तिसंग नाव का पडले माहिती आहे. 3 नद्यांचा इथे संगम होतो. आणि समोर काजूर्ली ना रे, काजूर्ली गाव आहे पुढे. काजूर्ली भातगाव, हे भातगाव लागतो ना इकडून. भातगाव तिकडं काजूर्ली. ओके. इथून भातगावला वगैरे जायला आहे ना. हे बघा, इथून होडी वगैरे असते. तर चला जाऊया फटाफट. इकडे मागे थोडा रोड खराब होता, इकडे आहे थोडा. तर जाऊ फटाफट, चला. हे बघा, आपण आता येऊन पोचलो आहे धामापूर गावामध्ये. आणि धामापूर गावचा सर्वात मोठा शिमगा नवसरीचा शिमगा ना रे. नवसरीचा शिमगा हा इथे होतो. आपण इथला एक व्हिडिओ बनवला आहे. इथे जे रण येतं ना, रण बघण्यासारखं असतं. तो माहोलच वेगळा असतो. हे बघा, इकडे सान आहे खालती. आता ह्यावेळेस शिमग्याला आपल्याला काही यायला मिळालं नाही. हे बघा, धामापूर गावामध्ये पोचलो आहे आपण आता. तर मंडळी, आपण येऊन पोचलेलो आहे मागजनमध्ये. हा आहे मागजनचा बस स्थानक. हा पूर्ण डेपो. इकडे खूप आता सुधारणा झाली. हे बघा, आणि ह्या साईडलाच पुढे इकडे आहे ना मार्केट लागतो. सो जाऊया आजचा आठवडी बाजार फिरूया. आणि थोडं घरात सामान पण घ्यायचं आहे थोडं. सो फिरू मार्केट आणि नंतर मग जाऊ बाजारात. गर्दी बघताय. पुढे जाऊया आपण. इकडे काजू वगैरे आहेत. काजू, आता बरेचसे लोक आहेत ना काजू विकायला येतात इकडे. काय रेट आहे काजूचा? 140 रुपये किलो आहे. आता बरेचसे आजूबाजूच्या गावातलेत ना इकडे काजू वगैरे विकायला येतात. बघा, इकडून वाटतं मच्छी मार्केट चालू झालं. इथले लोकल मासे, जे लोकल मासेमारी करतात ते पण इथे मच्छी घेऊन आले. बापरे, किती मोठा मासा आहे. हा कोणता मासा आहे? शेरवा.
मच्छी पकडून आणले, आता जाळ्यातून काढतायत ते साईडला. आपल्याकडे संगमेश्वर मार्केटला पण असे मच्छी बघायला मिळते, मोळे मासे वगैरे असतात. किती मोठा आहे बघा. हॅलो हॅलो, हे कसे वाटे ते कोळंबीचं कसं वाट आहे, कसं आहे? हे 200 रुपयाला आहे. जिवंत आहे कोळंबी. मावशी हे कोणते मासे आहेत? हा मावशी हे कोणते मासे आहेत? कांता. एवढे छोटे छोटे आहेत आणि त्यात सौंदर्य वगैरे मिक्स आहेत का? ओके. कोळंबी मस्त आहे. हे मासे कोणते आहेत? ते कांट्यासारखे असतात. कांता काटे असतात भरपूर याला. नाही कांटा नाही. म्हणजे हे असेच फ्राय करतात ना तव्यावरती. काय रे? मस्त आहेत मासे. आणि हे कसं वाटा विकते? 50 रुपये. आणि हे कोळंबी आहे, जिवंत आहे ना कोळंबी? जिवंत पण आहे ते. अच्छा, कुठून हे आहे? आपल्याच खाडीचे कर्जुवे गावातून आलं. हे बघा इकडे पण मासे आहेत. टोल आहे टोल. टोल कशी आहे? 300 रुपये किलो आहे, 500 रुपये किलो आहे. अच्छा, किलोवरती आहे. आणि हा कोणता मासा कटिंग केला आहे? मोडोसा. मोडोसा शेपटा आहे. 100 रुपये अर्धा. हे बघा सर्व मच्छी आहे या साईडला. पण आम्हाला काय मच्छी वगैरे घ्यायची नाही, शनिवार आहे. जरा मार्केटमध्ये दुसऱ्या अजून वस्तू घ्यायच्या त्या घेऊ फटाफट. इकडे जरा मच्छी बघायला आलो होतो आम्ही. आणि हा सर्व रोड खालती आहे ना, बाजारात जातो जिकडे आठवडी बाजार भरला आहे. जाऊया आपण तिकडे खालती. इकडे खालती घरं बघा जुन्या पद्धतीची आहेत, बांधकाम. डबल माडीची घरं. हा सरळ रोड जातो खालती इकडे. हा बघा इकडून सर्व आठवडी बाजार चालू झाला आहे. सर्व आता शॉप दिसायला लागले, म्हणजे इथूनच पुढे बाजाराची सुरुवात. आता सीझनला आहेत ना, सीझनला सर्व बाजार जे पण आठवडी बाजार भरतात सीझनला, म्हणजे आता मेमध्ये बरेचसे पब्लिक असतात त्या बाजारात. हे बघा इथून सर्व बाजार चालू झाला आहे. तो खोबरं कसं आहे? 250 रुपये. 250 रुपये किलो. 250 रुपये भाव आहे. 250. आणि आपल्या ह्या बाजारात जे खोबरं मिळतो ना, एक नंबर आहे. भाव खूप कमी असतो. 250. आता दुकानामध्ये खोबऱ्याचा भाव खूप आहे. हे बघा ह्या साईडला पण आहे आणि इकडे सर्व मच्छी मार्केट आहे. मच्छी मार्केट पहिलं फिरू. जरा सुकी मच्छी बघूया इकडे. मच्छी तर काय घ्यायची नाही आहे. हे बघा सर्व इकडे वाटे लावले आहेत. लेपाची सुट्टा कसे वाटे ते? 100. ढोमी पण आहेत. हे बघा इकडे सुकी मच्छीच मच्छी आहे. बापरे, वेगवेगळ्या प्रकारची आहे. वाकटी आहे. इकडे सुकलेली म्हाकलं आहे. इकडे मला वाटतं हे ढोमी आहेत. ह्या साईडला पण ढोमी. सर्व बोंबील आहेत, चोर बोंबील. हे बघा पूर्ण इकडे हा मच्छी मार्केट. सुक्या मच्छीचा बाजार आहे इकडे. हे कशी आहे दांडी सुकट? 400 रुपये किलो आहे. आणि हे बोंबील? बोंबील 500 रुपये किलो आहेत. सरळ आहेत एकदम. आणि हे कर्दी 550 रुपये. इकडे जवला पण आहे. 200 रुपये किलो जवला आहे. आता बरेचसे मंडळी आहेत ना, जवला वगैरे पावसाळ्यासाठी स्टोअर करून ठेवतात. कारण आता ह्या वेळेस मिळतो ना तो सुका जवला मिळतो. जवला कसा आहे काका? 200 आहे, 300 आहे, 240 आहे. 200-300. प्रत्येक जवळमध्ये थोडा फरक आहे. सगळा बारीक आहे मस्त. आणि हे कर्दी कशी दिली? कर्दी 500 आहे. 500 रुपये किलो आहे.
आणि इकडे बोंबील आहेत. दांडी सुकट कसली लागते ही दांडी सुकट एक नंबर लागते. आणि इकडे सुकवलेली मच्छी आहे हे बघा. हा शिंगाड आहे का? कसा विकताय तो? जोडी आहे 600 रुपये. 600 रुपये जोडी आहे. तुम्ही किती घ्या? 100 नि वाट आहे 100 वाकटी आहे. तर 500 रुपये किलो आहे. अच्छा ती सरळवाली आहे आणि थोडी वाटच वाली आहे. किती किलो वाट? 100चा वाट. 100 रुपये वाट आहे. आणि हा जवला कसा लावलाय? 50चा वाट आहे. 50 रुपये. इकडे दांडी सुकट पण आहे. गांधी सुकट पण. आणि हे कोणतं सुकट आहे ताई? तो सौंदर्य सौंदळे. सौंदळ्याचा कसा वाट आहे? 100 रुपये. 100. हे बघा मासे खारातले मासे तिकडे. हो बोंबील आहेत. बोंबीलचा काय भाव आहे? 500 रुपये. आणि हे वाले सेमच आहे. इकडे दांडी सुकट वगैरे आहे. कर्दी आणि जवला आहे. बघा वाकटी बघा किती सरळ आहे एकदम. इकडे खारातले मोठे मोठे मासे आहेत. मला दाखवतो. ताई कोणतं हे शिंगाड येते कसे विकताय? ते बघा हे 3,500ला जोडी सांगते. त्याच्यात कमी करून देते. पहिलावाला ते 3,500 जोडी सांगते, कमी करते. ओके. आणि हे बघा हे 1500ला जोडी सांगते, त्याच्यात सुद्धा कमी करते. हे 1500ला 4 आहेत. हे 1500ला 4. कमी करते. ओके. आणि हे 1200ला 4 आहेत. 1200ला 4. एवढे मोठे मोठे मासे आहेत. हे बोंबील आहेत ना? 150 रुपये. कसे ते? 600 रुपये किलो आहेत. जर मोठी साईज आहे. इकडे लेपाची सुकट आहे. आणि इकडे गावठी बोंबील कसे आहेत ते? 300 रुपये. किती आहे? अर्धा किलो 300. अर्धा किलो 300. सगळे आपल्याला इकडे ना वाट्यावरती मच्छी मिळते. इकडे सुकी मच्छी किलोवरती पण मिळते आणि वाट्यावरती पण असते. खोबऱ्याचा काय भाव आहे? हा दादा खोबऱ्याचा काय भाव आहे? खोबऱ्याचा काय भाव आहे? 250 रुपये. आपण त्या दिवशी संगमेश्वरच्या बाजारात गेलो होतो ना, तिकडे काहीतरी 280 होतं. 260 280 आणि इकडे 250 रुपये. पण संगमेश्वरला ते बोलत होते की मसाला जर का घेतला ना तर आपल्याला 250 रुपयालाच खोबरं पडेल. 250 रुपये एवढं स्वस्त खोबरं आहे इकडे. आणि आम्ही इकडून ह्या बाजारातूनच घेऊन जातो खोबरं. आणि मुंबईला रेट भरपूर आहे. 400-500 रुपयापर्यंत पोचला आहे खोबऱ्याचा रेट. आणि इकडे आपल्याला हे बघा 250 रुपयाला बघायला मिळतं खोबरं. त्या साईडला ओली मच्छी आहे. हा कोणता मासा आहे? हा कोणता मासा आहे? पाखरा. कशी आहे ते? 150 रुपयाला. इकडे आपल्याला आहेत ना वाटे 100 रुपयाला मिळतात मसाल्याचे, जे मिक्स असतात. बघा ह्या साईडला पण किती? 100ला 100 रुपये लावून देणार आपल्याला. आणि खोबऱ्याचा काय भाव आहे? 250 रुपये. सगळीकडे 250 रुपयेच भाव आहे खोबऱ्याचा. सगळ्यांची लगबग आहे कारण उन्हाच्या आधी खरेदी करून सगळेजण घरी परततात. हां आणि ऊन जाम लागते आता. आता इकडे आतमध्ये पण आहे अजून बाजार. आणि ह्या साईडला ना कांदा बटाटा आहे. हे बघा कांदा काय रेट आहे? 100ला 4 किलो आहे. 5 100. आणि बटाटे? हा कोणता बटाटा आहे? इंदोर. इकडे पण सर्व कांदे बटाटे आहेत. आणि इकडे ना भाजी मार्केट आहे. आपण आता भाजी मार्केटमध्ये आलो. इकडे साईडने झाडं आहेत म्हणून आहे ना एकदम थंडगार आहे इकडेचं वातावरण. इकडे तर मक्के आलेत. मक्का काय भाव आहे? 20ला 1, 50ला 3. 50ला 2, 50ला 3. ओके. 20ला 1, 50ला 3. इकडे संपूर्ण फूडपर्यंत आहे ना भाजी मार्केट आहे. आपल्याला ताजी भाजी मिळते इकडे. कशी आहे कोथिंबीर? जोडी कशी आहे? 50. भाजी घेऊ येतो. भाजी मोठीवर येतो नंतर. 50 रुपयाला जोडी आहे.
तर आता आपल्याला वाजलेत बघा किती 10:35 झालेत आणि आपण इकडे मागजनचा आठवडी बाजार फिरतोय. हे 600 रुपये मोठावाला. 800 रुपये सांगतो, 600 देतो आणि हे 500 रुपये. मस्त आहे. आणि ते 250-250 आहेत. जातली पण आहे छोटी. ती जातली कशी आहे? ओके. चला आपण इकडून सर्व बाजार तर फिरलेलं. या साईडला पुढे पण गेलो होते. इकडे ह्या साईडला ते मच्छी मार्केट आहे, सुकी मच्छी. आणि ओली मच्छी काय एवढी बघायला नाही मिळाली इकडे. सो ह्या साईडला भाजी मार्केट आहे आणि इकडून आपण वरती बस स्थानक मागजनचं. कोयती कशी आहे? कशी आहे? 500 रुपये. घेतली तर कमी करून देणार. आणि तिकडे मच्छी कटिंग करायला पण सुरू आहे. तो कसा आहे मच्छी कटिंग करायचा? कितीला आहे तो? 400, 350. ओके. विळा पण आहे 400 रुपयाला आहे. 350. चला आम्ही आलो होतो बाजारात. इकडे बाजार पण फिरलो. आता जरा वरती जर ते वस्तू घ्यायच्या आहेत दुकानात तर त्या घेऊ आणि निघू. दुपार पण होत आले आणि ऊन पण कडाक्याचं लागतो. 12 वाजले ना जाम ऊन लागतो. सुमित आला होता सोबत आपल्या. तुम्हाला आहे ना मागजनमधली साण दाखवतो. सो इथे साण बांधले ना तर साणेच्या मधोमध इथे आहे ना पिंपळाचं झाड आहे. काय भारी वाटतंय. आणि झाड त्यांनी तसंच ठेवलं आहे मध्ये आणि साईडनी असं बांधकाम केलेलं आहे. खूप छान वाटतं इथं. चला इथे जरा आहे ना नाश्ता करूया, वडापाव खाऊ. जरा भूक पण लागली आहे. जरा पोटपूजा करूया इकडे. हे बघा इकडे बसस्थानक आहे आणि बसस्थानकाच्या समोर इकडे आहेत ना वडापाव आहे. तर इथे मस्तपैकी नाश्ता करूया, वडापाव खाऊ. आणि लालपरी पण आलेली आहे इकडे. संगमेश्वरवरून आले. ओके. आरवली मार्गी आली असेल. तुरळ. ओके. चला इथे जरा वडापाव खाऊ. मस्त गरम गरम वडापाव खाऊ. वडापावचं स्टॉल बरोबर बस स्थानकाच्या समोरच आहे आणि इथे वडापाव खूप छान मिळतो. गरम गरम एकदम. आणि मस्त 2 वडापाव घेतलेले आहेत. आणि सगळ्यांची गडबड असते. एस टी आपल्या गावात जाणारी एस टी कितीची आहे पहिली ती कन्फर्म करायची. त्यानंतर आता जे गावाला प्रॉपर राहतात त्यांना टायमिंग वगैरे माहिती असतात किती वाजता एस टी सुटते. बरोबर त्या टायमिंगला सर्व खरेदी करून येतात. आता कसं दुपारच्या म्हणजे दुपार व्हायच्या आधी उन्हाच्या आधी आहे ना फटाफट खरेदी करतात आणि निघून जातात. आणि सकाळच्या ज्या पण एस टी येतात ना पहिली एस टी पकडून आहेत ना आठवडी बाजारात लोक येतात. सगळेजण 9च्या नंतरच येतात. 9च्या नंतर गर्दी होते. या मस्तपैकी नाश्ता करू आम्ही आता. इथे बस स्टँडच्या समोरच आहे ना इथे वडापाव जो मिळतो आपल्याला चुलीवरती वडापाव मिळतो. चुलीवरचे वडे. काका इकडे वडे सोडतात. काका पाठवले पैसे दिले त्यांना. आपल्या इथे चुलीवरचे वडे खायला मिळतात इथे समोर. आणि आम्ही मस्तपैकी गरम गरम एक वडापाव खाल्लेला आहे. जरा पोटाला आराम. चुलीवरचा वडापाव इकडे मागेच मिळतो. तर चला मस्तपैकी आम्ही आहे ना मागजनचा आठवडी बाजार फिरलेलं. आम्हाला थोड्या वस्तू घ्यायच्या होत्या घरी त्या पण घेतल्या. आणि बोललो वस्तू तर घ्यायच्या आहेत. संगमेश्वरला पण मी गेलो असतो किंवा कुंडूसलासुद्धा गेलो असतो. पण बोललो मागजनचा आठवडी बाजार फिरू आणि तुम्हाला पण बोललो आठवडी बाजार दाखवेल इकडचा. सो आजचा हा व्हिडिओ मागजनच्या आठवडी बाजाराचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तुम्हाला नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला आता जातो. जाम ऊन पण झाला आता कडाक्याचं ऊन झाला.